नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर ताईंनो, आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच दीप अमावस्या. या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा करून त्यांना कृतज्ञता व्यक्त केली जाते. तसेच आपल्या मुलांच्या उदंड आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी त्यांना ओवाळले जाते. दीप अमावस्या 2026 यामध्ये दिव्यांची पूजा ही कधी करावी, मुलांना कधी ओवाळावे, सकाळी की सायंकाळी, दिव्यांची संख्या किती असावी, पूजेनंतर दिव्यांचे काय करावे, पूजेची योग्य पद्धत, कशा पद्धतीने पूजा करावी, काय करावे आणि काय करू नये हे सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. तर ताईंनो आणि दादांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून कोणतीही माहिती चुकणार नाही. दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या ही बुधवारी 12 ऑगस्ट 2026 रोजी आहे. अमावस्या तिथीची वेळ ही तिथीची सुरुवात होत आहे 11 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 1:53 आणि समाप्ती होत आहे 12 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11:06. तर सूर्योदय तिथीनुसार दीपपूजन आणि ओवाळणी ही 12 ऑगस्ट 2026 वार बुधवार या दिवशी केली जाईल. यानंतर 13 ऑगस्टपासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होईल. तर ताईंनो आणि दादांनो, दीप अमावस्येचे आपल्या संस्कृतीत अत्यंत मोठे स्थान आहे. आषाढ संपून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होणार असते. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा सण आहे. अज्ञानाचा आणि नकारात्मकतेचा नाश. दिवा हा केवळ प्रकाशाचे प्रतीक नसून घरातील नकारात्मक ऊर्जा आणि दुःखांचा नाश करतो. आषाढ महिन्यात पडणाऱ्या पावसामुळे अनेक आजार पसरतात. पूर्वीच्या काळी दिव्यांच्या उष्णतेमुळे व तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाच्या धुपाने घरातील वातावरण हे शुद्ध केले जात असे. या दिवशी घरातील चिमुकल्यांना ओवाळून त्यांच्या उदंड आयुष्याची, चांगल्या आरोग्याची आणि उज्ज्वल भविष्याची प्रार्थनाही करायची आहे. मुलांना कधी ओवाळावे, सकाळी का सायंकाळी? तर मुलांना ओवाळण्याची योग्य वेळ ही कोणती? शास्त्रानुसार आणि परंपरेनुसार सकाळची वेळ. परंपरेनुसार अमावस्येच्या दिवशी सकाळी सर्व दिव्यांची स्वच्छता करून देवपूजा झाल्यानंतर दिव्यांची पूजा केली जाते आणि मग मुलांना ओवाळले जाते. सायंकाळची वेळ, प्रदोषकाल. अनेक ठिकाणी दिव्यांची मुख्य पूजा आणि मुलांना ओवाळणं हे सायंकाळी प्रदोषकाळात म्हणजे सूर्यास्तानंतरच्या 1-2 तासात केले जाते. कारण दिव्यांचे सौंदर्य आणि प्रकाश हा संध्याकाळच्या वेळीच खऱ्या अर्थाने शोभून दिसतो. त्यामुळे काही ठिकाणी सायंकाळच्या वेळी मुलांचे औक्षण केले जाते. थोडक्यात सांगायचे झाले तर तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी प्रदोष काळात तुमच्या घरातील कुलधर्म, कुलाचाराप्रमाणे कोणत्याही एका वेळी मुलांना ओवाळू शकता. दोन्ही वेळा ह्या शुभ मानल्या जातात. मात्र सायंकाळची वेळ ही दीपप्रज्वलनासाठी अतिशय उत्तम मानली जाते. त्यामुळे तुम्ही शक्य करून सायंकाळच्या वेळी मुलांचे औक्षण हे करायचे आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दिव्यांची संख्या किती असावी? तर अनेक महिलांच्या मनात शंका असतात की पूजेसाठी दिव्यांची संख्या ही किती असावी? तर ताईंनो आणि दादांनो, दिव्यांची संख्या याबद्दल शास्त्र काय सांगते? तर दिव्यांच्या संख्येबाबत असा कोणताही कडक नियम नाही की इतकेच दिवे असले पाहिजेत. तर तुम्ही दिव्यांची संख्या 5, 7, 9, 11, 21 किंवा 51 या विषम संख्येमध्ये दिवे लावून पूजा करू शकता. तुमच्या घरात जेवढे पितळ, तांबे किंवा चांदीचे दिवे, समई, निरांजन, कामक्षी दिवा असतील तर ते सर्व स्वच्छ धुवून पूजेत मांडायचे आहेत.
जर तुमच्याकडे धातूचे दिवे हे कमी असतील तर तुम्ही गव्हाच्या किंवा तांदळाच्या पिठाचे दिवे बनवून त्यामध्ये तूप किंवा तेल घालून तेही तुम्ही पूजेमध्ये वापरू शकता. चला तर मग आता पाहूयात की दीप अमावस्येची संपूर्ण पूजाविधी ही कशी करावी. तर सर्वप्रथम सर्वात पहिली स्टेप म्हणजे दिव्यांची स्वच्छता. पूजेच्या आदल्या दिवशी किंवा सकाळी तुम्ही घरातील सर्व दिवे, पितळ, तांबे हे लिंब, चिंच किंवा पितांबरीने स्वच्छ घासून पुसून वाळवून घ्यायचे आहेत. जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक चौरंग किंवा पाट मांडून घ्यायचा आहे. त्यावर स्वच्छ लाल किंवा पिवळं वस्त्र हे अंथरायचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आहे, कारण कोणतीही पूजा करताना आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजाही करायला पाहिजे. तर त्यानंतर तुम्हाला आपण जे दिवे स्वच्छ केलेले आहेत तर ते दिवे आहेत ते आपण पाटावरती मांडून घ्यायचे आहेत. परंतु दिवे पाटावर मांडण्या अगोदर आपल्याला प्रत्येक दिव्याखाली थोड्या अक्षता ह्या ठेवायच्या आहेत. सर्व दिव्यांमध्ये वाती किंवा फुलवाती किंवा लांब वाती घालून ते तूप किंवा तेलाने प्रज्वलित करायचे आहेत. दिव्यांना हळद, कुंकू, अक्षता आणि फुले वाहायची. दिव्यांसमोर गोड नैवेद्य हा ठेवायचा आहे. दिव्यांना अक्षता, हळद, कुंकू, फुले अर्पण करायची आहेत. दिव्यांसमोर गोड नैवेद्य किंवा गुळाचा नैवेद्य हा ठेवायचा आहे. दिव्यांची आरती करा आणि दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरतु मे पाप दीपज्योती नमोस्तुते हा श्लोक हा म्हणायचा आहे. तो श्लोक म्हणायचा झाल्यानंतर तुम्हाला मुलांना ओवाळायचं आहे. पूजेनंतर मुलांना पाटावर बसवून त्यांच्या कपाळाला कुंकू लावून घ्यायचं आहे आणि निरांजनाने त्यांना ओवाळा आणि त्यांच्या चांगल्या आयुष्यासाठी आशीर्वाद द्यायचा आहे. ओवाळणीनंतर मुलांना गोड खाऊ आणि भेटवस्तू द्यायची आहे. पूजा झाल्यानंतर दिव्यांचे काय करावे याबद्दल काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी ह्या लक्षात ठेवा. दिवे हे स्वतःहून विझण्याची वाट पहा. दिव्यांमधील तेल, तूप हे संपेपर्यंत दिवे अगदी शांततेने जळून द्यायचे आहेत. दिवे हे फुंक मारून किंवा हाताने विझवू नका. कणकेच्या दिव्यांचे काय करावे. जर तुम्ही पिठाचे किंवा कणकेचे दिवे बनवले असतील तर पूजा संपल्यानंतर व दिवे शांत झाल्यावर ते गाईला खाऊ घाला किंवा जलविसर्जन करा. ते कचऱ्यात फेकून देऊ नका. धातूचे दिवे हे शांत झाल्यावर पुसून सुरक्षित ठिकाणी ठेवून द्या, जेणेकरून तुम्हाला पुढील पूजेसाठी ते दिवे वापरता येतील. घराच्या मुख्य दारावर देखील दिवा लावायचा आहे. पूजेतील काही दिवे संध्याकाळी घराच्या मुख्य दाराबाहेर, तुळशीजवळ आणि खिडकीमध्ये नक्की लावा. आपल्या परंपरेत आणि शास्त्रात कणकेच्या दिव्यांना खूप पवित्र मानलं गेलं आहे. तर कणकेचे गव्हाच्या पिठाचे दिवे हे अन्नपूर्णा देवीचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे या दिव्यांनी मुलांना ओवाळणं हे शुभ मानलं जातं. कणकेमध्ये थोडे हळद, पाणी आणि साजूक तूप घालून गोळा मळून घ्यावा. याचे दिवे बनवून त्यात तूप किंवा तिळाचे तेल घालून वात लावावी आणि मग त्या दिव्यांनी मुलांचे औक्षण हे करावे. तर ओवाळल्यानंतर दिव्यांचे काय करावे. ओवाळून झाल्यानंतर आणि पूजा संपल्यानंतर हे दिवे शांत विझू द्यावेत. हे दिवे अन्नस्वरूप असल्याने पूजा पूर्ण झाल्यावर आणि दिवे शांत झाल्यावर ते गाईला खायला द्यावेत. कणकेचे दिवे कधीही कचऱ्यात टाकू नका. जर तुमच्याकडे तांबे, पितळ किंवा चांदीचे निरांजन नसेल तर तुम्ही हक्काने कणकेचे दिवे हे वापरू शकता.